आता काय घटलेलं काय करू शकतो. काय झालं, एक आयसरवाला नाही, आपले जे काळे पिळवाले आहे, म्हणजे जे आपण रोज प्रवासी वाहतूक करतो त्याला मागून द्यायचं तिला. तो बिचारा जो होता विनोद रोकडे म्हणून, त्याला ती गाडी कंट्रोल झालेला आहे आणि उभ्या असलेल्या बंद पडलेल्या जी साईडला एसटी होते त्याच्यावर मागून जाऊन एकदम जोरात जाऊन तो धडकला. स्वतः चालवणारा चालक पासून तर जवळजवळ 9 लोकांचा आता मृत्यू झालेला आहे. त्यापैकी 5 लोक आपल्याला पाहुणे आले होते, खेडचे होते, ते खांदळीला काही कार्यक्रमासाठी आले होते. त्याच्यामध्ये महिला आहेत आणि जे एक महिला जे आहे आमचे मुस्लिम भगिनी, तिचं एक छोटं बाळ 2 वर्षाचं ते पण आऊट झालेलं आहे. बाकीचा संघर्ष चालू आहे. 9 पैकी बाकीचे जे 7 लोक आहेत त्यापैकी 2 अजून सिरियस आहेत. 2 किंवा 3 किती प्रवासी होते? 16 जण होते. 9 डेथ झाले आता. सिरियस 3 जण आहेत. एसटी वारंवार रस्त्यावर बंद पडतात, अपघात होतात. एसटी महामंडळाचा काही अंशी गलतान कारभार सुद्धा कारणीभूत ठरतोय. हे बघा असा विषय आहे, रस्त्यावर येणाऱ्या प्रत्येकाने गाडी बंद पडणे म्हणजे हातात नाहीये. चांगल्या गाड्या सुद्धा बंद पडतात, एसटी बंद पडतात, प्रायव्हेट बंद पडतात. पण प्रश्न असा आहे, आज गाडीवर कंट्रोल करून राहिले नाही. आयसरली पाठीमागून धक्का मारायचं काहीच कारण नाही. मोठ्या प्रमाणामध्ये माझं म्हणणं एसटी पुढे नाहीये. असं आहे, समजा एसटी समजा उभी नाही, जसं काही उभा असेल तिथे, समजा मी होता नुसतं झाड उभं असेल तर झाडाला जाऊन ठोकणार ना. माझं म्हणणं असं आहे, रस्त्यावर येणाऱ्या प्रत्येक माणसाने एवढ्या स्पीडली, पण आता वनवे झालेले रोड आहेत, हे वनवे हायवे म्हणजे रस्त्याच्या बाबतीत एवढ्या सुधारणा झाल्या, तिथे सुपर रस्ते केले. रोड तुम्हाला ओव्हरटेकला ठेवलं नाही, वनवे रोडला सुद्धा तुमचा अपघात होतो. याचा अर्थ काय समजायचा आम्ही, आणि हे वारंवार होते. तरी मी आता आपल्याला माहिती आहे की जो आता नगर आणि नाशिकचा घाट आहे तिला 4-5 दिवस बंद ठेवून त्याचे डिवायडर सगळे मान्य केलेले आहेत. म्हणजे पिंपळगाव जोग्यापासून डिंगोर पर्यंत, बनकर फाट्यापासून तर उदापूर पर्यंत, उदापूर पासून तर ओतूर पर्यंत, ओतूर पासून तर डोंगर टोल नाक्यापर्यंत याचं काम आता तातडीने आपल्या हातामध्ये घेतलेलं आहे डिवायडरचं. अतिशय रस्त्यावर येणं म्हणजे मोठा धोका आहे आणि त्या धोक्यामध्ये आपण प्रत्येक जण कसं काम करणार आहे, कशी गाडी चालवणार आहे. रस्त्यावरची माणसाला कुठल्याही संवेदनशीलपणा जो आहे, वक्तशीरपणा जो आहे, जो संयम आहे, तो जर आपण नाही राखला तर या वारंवार गोष्टी करतायत. मला 2025 ही धोक्याची घंटा वाटते अपघाताची. आमचा विषय झाला माझा आणि सरपंच साहेबांचा. सर्वात जास्त अपघाताची सुरुवात 2025च्या सुरुवातीपासून झालेली आहे. माझी नम्र विनंती माझ्या मायबाप जनतेला आहे, अतिशय आक्रोशाचं वातावरण आहे, परिस्थिती गंभीर आहे. आपण सर्वांनी जेवढं होता येईल तेवढं रस्त्यावाल्यांतर प्रत्येकाने हे मोबाईल ठेवायला बाजूला जरा, मोबाईल बाजूला ठेवा, लोकांचा विचार बाजूला ठेवा आणि आपण जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपण स्वतःला कसं सुखरूप पुन्हा पाठीमाग घेऊन येऊ. आपल्या घरी आपले लोक वाट पाहत आहेत, याची काळजी करू. पण ही घटना अतिशय दुर्दैवी साहेब, या घटनेच्या प्रति अतिशय शोक व्यक्त करतो आपण सगळेच मंडळी. नारायणगावच्या हद्दीमध्ये अपघात झाला, तुम्ही नारायणगावचे उपसरपंच आहात, तुम्ही निमित्त दक्ष असता, काय सांगाल भविष्यकाळात काय उपाययोजना? भविष्यकाळात उपाययोजना साहेब, आता ऍक्सिडेंट आहे ती काळजी घेतली गेली पाहिजे. खरं तर आयशरवाल्याने धक्का मारला आणि एसटी जरी बंद नसती तो धक्का एवढ्या जोरात होता तर तो पुढे जाऊन पलटी होऊन लोकांचा जीव गेला असता, म्हणजे एवढा जोरात होता. मला वाटतं आमचे नंदू अडसरे वगैरे ही सगळी मंडळी तिथे होती, त्यांनी मशीन लावून ती गाडी मागे ओढली, म्हणजे एवढ्या जोरात धक्का आयशरचा होता. त्याच्यामुळं चालकाची चूक म्हणायची, ते आयशरवाले चूक, कारण आयशरवाल्याने धक्का मारला, त्याला कंट्रोल होणं शक्यच नव्हतं. कारण मोठी गाडी आणि बारीक गाडीमध्ये जो फरक आहे, मला वाटतं त्यातून ही घटना घडली. अत्यंत दुर्दैवी घटना आहे. आता हे जे काय आपल्या पद्धतीने जी लोक आहेत सगळी सर्वसामान्य कुटुंबातली आहे, आपल्या माध्यमातून आता जवळ 6 लोकांना उपचार, 7 लोकांना उपचार उपचार चालू आहे. आणि नाही, नारायणगाव, कांदळी, आपल्या या परिसरात 14 नंबर, काही आपल्या पिंपळवंडी याच परिसरातली सगळी आपल्या परिसरातली लोक, फक्त 2 व्यक्ती ज्या मृत पावल्यात त्या खेडच्या आहेत आणि 2 लोक, 3 लोक ते खेडचे. 16 पैकी 5 खेडचे आहेत आणि 11 आपल्या तालुक्यात.